होणार की नाही होणार तुम्ही सांगा. नाही बंद होईल निर्णय पक्का असेल तर तुम्ही मला त्याचं दिसतं बंद आम्हाला चार बाळून जाऊ नका. कारण आतापर्यंत लई थापा झाल्या अधिकारी थडी बसतो आणि खाली बाजू गाड्या भरतात. हे माझं म्हणणं आहे. तुम्ही तर काय भाव बंद केले आतापर्यंत? हा नाही थडीवाला गुन्हे थडीवाला पैसे घेतो तो मोकळा होतो. तुमच्या अधिकारी होते ते गाडी पण मोकळ्या होत्या आणि लोकांना सांगायला चाटा मारतात वा आम्हाला गाडी दिसतीच नाही गाडी सापडलीच नाही गाडी कुठे चालू नदी गेली खाली कशी काय झाली एवढी? का ही नदी खाली झाली तर काय कारवाई केली तुम्ही आतापर्यंत? मागचे 1.5-2 वर्ष आले तेव्हाच मला आत्मदान मी करत होतो तर तेव्हा तुम्ही आज सुचवून दिलं का आम्ही याच्यावर काय कारवाई केली त्याच्यावर मला सांगा. नाही टेंडर मध्ये आम्ही टेंडरच्या बाहेर आहे. हा टेंडरच्या बाहेर याची काय तुम्ही असं केली पहा तुम्ही नदीची एवढे गती झाले तुमच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आम्हाला हे सांगा उत्तर द्या. आतापर्यंत मागच्या महिन्यात मला आचारसंहिता म्हणून नाही आदेश आला तुम्हाला मग चालू द्यायचा आदेश असेल ते सांगा बा आम्हाला चालू द्यायचा आदेश मग मला चालू द्या हे सांगा तुम्ही. नाही मग आदेश काय झाला तुम्हाला? हा तुम्हाला पाठवलं काय साठी नाही मला सांगा कारवाई कोणती झाली कारवाई कोणती 1.5-2 वर्ष मॅडम सांगा दाखल केलेली वैजापूरचे तहसीलदार येऊन गंगापूर मधून वाढले तर गंगापूरचं काय करता? गंगापूरचं काय करता? मग याच्यात अधिकारी मी नाही बघत मी तर हेच म्हणतो मी नाही बघत नाही तर नाही खाली झाली कशी याच्यावर मुद्दे मला उत्तर द्या तुम्ही. नाही काय पंचनामा कोणावर कारवाई करते कोणावर दंड ठोकी द्या. पोलीस पाटील जाऊ दे तुमचं काय काय तुम्ही मला सांगा उत्तर द्या तुम्ही तुम्हाला मी ऐकणार नाही तुम्हाला. पथक नाही तुमच्याकडे त्यांनी सुद्धा बरेचसे जणांवर कारवाई केली. नाही पथक कोणावर कारवाई कोणावर नाही कारवाई केली नका सांगू तुम्हाला. नाही तुम्हाला एफआरची कॉपी भेटते. एक कारवाई केली गेल्या वर्षी तेवढं माहिती. शहाजतपूर ते काटेपिंपळगाव पर्यंत इथं आता या गाठांची वेर आहे पाण्याची पिण्याचं पाणी बंद झालं आता टँकर चालू होते. शहाजतपूरला टँकर चालू आहे व्हायला लागलं आणि सरास वाळू उचलू राहिले. पत्रकारांना प्रत्येक वेळेस बातम्या दिलेल्या आहे का बुवा तुमच्याकडे नोंदी या लोकांच्या तुमच्या त्यांना नंबर नाही गाड्यांना यांना त्यांना ट्रॅक्टरला यांना बिनधास्त चालू आहे दिवसाभर कलेक्टरना तहसीलदारना पथक नेमलं कुठे तुमचं पथक नाही जे नुसतं दाखवायला काय चाललंय भर दिवसात गाड्या रात दिवस चालतात. आमच्या सारखे साधे शेतकरी बोलले तर त्यांना धमकी मिळती. हे काय करायचं नेमकं काय चाललं म्हणजे आम्हाला धमक्या मिळते आम्ही शेतकरी काय करू शकतो? जाहीर बोलते सारे विकत घेतलं म्हणतात त्यांचं म्हणणं आहे आमच्या कानापर्यंत आवाज येतो. याच्यानंतर तुम्ही ते बोलते ते खरोखरच वाटतं काही नदीत खरा नाही ना याला कारण काय बाई आम्हाला कारण समजलं पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे भागात तुमच्या जर काय कारवाई केली पुढे मॅडम माहिती म्हणते चालेल समजत नाही का काही की खेळ पडले त्याच्यात. हा काय मोजून नाही मोजून काय भागात टेंडर आहे का पुढे भागात कुठे अहो आगाठांमध्ये साहेब पप्पा तुम्ही माहिती असेल घेऊन मला तसं बोलू नका मग आम्हाला हे उत्तर तू चुकीचे उडाले भागाठांमध्ये हे मांडून त्याचं काय केलं तुम्ही काय केलं पुढे मॅडम महाप्रीम पटेल मॅडम याचं मला उत्तर द्या मी तर घातणार नाही आणि आत्महत्या चालत जाऊ दे हो दे मला माझा डिझेल याय नाही इथून घेतलं पेट्रोल मला इथून घेऊन राहिले मग आम्हाला आत्महत्या करायचं नाही तुम्ही कारवाई करायची नाही याचं भांगड काय मग ते तुमचं म्हणणं चालू द्या याचं नाही असं किती तुम्ही तुमचं म्हणणं असं चालू द्या आम्ही त्याचं काय आत्महत्या करून नाही मला मान्य लागेल तसं ऐकणार नाही कारवाई होईल तो पण याच्यावर हा कारवाई झाली तुम्ही थांबणार नाही तुम्हाला पैसे सांगतो आणि तुम्ही नाही कारवाई केली मी तुम्ही पैसे देऊन देतो लवकर मोकळा यायला वळू आलेला असं मोकळा तुमच्या केलेली तुम्ही काय कारवाई केली गेली तुम्ही पुढे कारवाई केली दाखवा मला पोलिटिशनला कोणाची तक्रार देईल तुम्ही मुद्दा सांगाल मला एखादा पुढे व्यापार येतात का वन सारे मोकळ झाले 4-10 ट्रॅक्टर चालू झाली इथं. हे शासनात लक्ष आहे याच्यावर याच्यामुळे आमच्या सारख्या आत्महत्या करायला लागू राहिले. ही वेळ आणली शासनानं तुमच्या सारख्या अधिकाऱ्यामुळे ही शासन आमच्या सारख्या आत्महत्या करायला राहिली नाही पण नाही आम्हाला लेखी सुचन लागेल असं नाही आणि जर चालू झालं तर काय नाही सरकू नये तुम्ही ठरवू आम्ही आता ही शेवटची बाई तुम्हाला सांगा नाही तर आम्हाला आत्महत्या करून द्या नाही आम्हाला सूचना असेल त्या सुद्धा मी मागे पथक टाका तुम्ही पथक काय झालं तुमचं हा एवढ्या सरकीची कारवाई केली मॅडम माहित नाही का सगळून मग हा नाही पाहून घेता आपल्या डोळ्याला
ही लालूच कशाची आहे तुम्हाला हे मला हे समजा ना पैशाला. लोकांच्या आत्महत्या लोक तयारी चालली शासन करून राहिले काय मग इथं. प्रत्येक नागरिकाला रात्र चालत असताना साईट नाही कुठली कारवाई झाली सांगा तुम्ही. आहे का तुम्हाला नवाल नंबर आहे मला दाखवा ना तुम्ही. तो आम्ही आरोप करतो म्हणून सांगा तुम्ही. मग एखाद्याला धक्का लागला काय झालं तुम्ही कोण जबाबदार. पोलीस आले वर हात करतील कोण होता आज्ञा देऊन द्याल गुन्हा दाखल करून झाले मोकळे. ही आज्ञा वळून चालली झाली मोकळी. एवढी कोटी रुपयाची मालमत्ता गेली तुम्ही काय केलं याच्यावर कारवाई मला सांगा. जनावर गुन्हे दाखल केलेले कुठे गुन्हे 2 गुन्हे दाखल केले. अरे 1,30,000 एका हप्त्यात दंड करतो पोलीस स्टेशन मध्येच गाड्या साहेब, लावल्या ट्रॅक्टर लावले किती 2 गुन्हे दाखल झाले 25 घालून 2 गुन्हे दाखल समाधान होईल का तुमचं. ट्रॅक्टर लावले आता रात्री बेरात्री सगळ्याला जीव आहे ना त्यामुळे कोणी काही एवढे हे नाही करू शकत. हा? पण आपण बरेचसे पैकी नाही रात्री बेरात्री म्हणजे शासनाकडे लगाम लागत नाही का. तिथले जे वाहन असतील नाही शासन काय यादी द्या. नाही काय यादीप्रमाणे आपण कारवाई करू. तुम्ही आता आम्ही नावं सांगायचे आम्ही नावं सांगायचे आणि तुम्ही मग आम्ही आमची दुश्मन लावून द्यायची आणि तुम्ही मला व्हायचं का. तुमचे दुश्मन लावायचं नाही ते मी तुम्हाला नाव सांगा म्हणतच नाहीये. हा मग पोलीस पाटील फक्त जे वाहतूक मग काय करतायत करता ते पोलीस तुम्ही पाटील यादी द्या. मला सांगा तुम्ही. त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करून इथून पुढे पायबंद मी आबा अडवलं मी रात्री लुटून गेलं मी मी नाही सांगू शकत. आमदार अधिकारी तुम्ही कारवाई घ्या तर आम्ही याच्यावर कारवाई करू.